नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितेकर फर्टिलायझर मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश गोंगे. मी आज चरण मुराडे यांच्या मिरच्या प्लॉटवर आलोय. त्यांच्या मिरची प्लॉटवर जवळपास मे महिन्यापासून नेचर कंपनीची ट्रीटमेंट सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत आपले टोटल प्रोडक्ट वापरले. बेसल डोसला ग्रीन हार्वेस्ट 12 बॅग ग्रीन हार्वेस्ट वापरलं. त्यानंतर फुटसुरी 10-34, फुटसुरी 24-24, CMB, न्यूट्रिएंट DF हे सर्व प्रोडक्ट वापरल्यानंतर चौथ्या तोड्यामध्ये त्यांची क्वालिटी जबरदस्त आहे. एक नंबर माल सेट झालाय. आता आपण चरण भाऊन विचारू तुमचा अनुभव कसा आहे कंपनीचा. नमस्कार, माझं नाव चरण सांडूसिंग मुराडे, राहणार सिंधी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी सुरुवातीपासूनच नेचर केअरची ट्रीटमेंट वापरली. म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं म्हणलं की आपलं बेसर डोस मध्ये आपण त्याचं ते ग्रीन हार्वेस्ट वापरले याच्यावर बेडवर. त्याच्यानंतर 10-34, 24-24, पृथ्वी ओरा, CMB हे त्यांच्या कंपनीचे आपण पूर्ण प्रोडक्ट वापरले. आणि ते वापरल्यापासून आम्हाला असा अनुभव आला की आमचा प्लॉट हा एकदम डेव्हलप झाला आणि माल पण एकदम छान आहे. आता चौथ्या तोड्यामध्ये मिरची लांबी वगैरे बघून घ्या की जबरदस्त. अजून आपला मागचा तोडा किती निघाला होता? आपला मागचा तोडा 135 क्विंटल निघला होता. 135 क्विंटल तोडला मागचा त्यांचा. त्याच्या अगोदर आपण 82 क्विंटल काढा. दुसरा तोडा, तिसरा 135. आता चौथा चालू आहे. आता चौथा चालू आहे. तर चौथा किती निघतो असं अपेक्षा आता? चौथ्याची आम्ही 150 क्विंटल पर्यंत एक अवरेज धरेल तिथं. आता हे टोटल 3 एकर मिरची त्यांची. अनिल भाऊ, आपला सांगा बरं अनुभव कसे येतं? अनुभव चांगलाच आहे सर. क्वांटिटी मध्ये पण चांगलं आहे आणि रेट मध्ये स्वस्त आहे. मार्केटच्या जर व्हॅल्युएशन जर विचार केला हा बाकीच्या 50% किमतीतच कमी आणि रिझल्ट वगैरे रिझल्ट एक नंबर आहे. म्हणजे चांगल्यापैकी. मी पण 1 एकर लावलेली आहे. ओके. सुरुवाती पण तुमचं घेतलेलं आहे. पहिलं अगोदर जेव्हा तुम्ही नवीन सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला विश्वास बसत नव्हता. सांगायचं झालं त्यावेळेस आम्ही थोडं कमी केलं. त्याच्यानंतर आता चरण भाऊच्या प्लॉट मध्ये आल्यानंतर जेव्हा 50% विश्वास बसत नव्हता तो आता पूर्णपणे 100% झाला. रिझल्ट एकदम जबरदस्त आलंय. 4 प्रकारचे व्हायला लावले त्यांनी. 4 प्रकारचे व्हायला लावले असताना बी एकसारखा प्लॉट आहे पूर्ण टोटल. साहेब आहे, लालपरी, तलवार आहे आणि करिश्मा 4 प्रकारचे व्हायला लावले त्यांनी. तरी तुम्ही प्लॉट एकसारखा प्लॉट आहे पूर्ण त्यांचा. म्हणजे ही टोटल त्या नेचर केअर कंपनीने त्याची ट्रीटमेंट रिझल्ट सर्व आहे. प्लॉट चौथ्या कंडिशन असं कुठं झाड उभं नाही. अजून एवढा पाऊस पडा मागच्या हप्त्यात कुठं झाड उभं नाही. ते फक्त ग्रीन हार्वेस्टचे कमाल सगळी. ग्रीन हार्वेस्ट मध्ये 19 प्रकारचे पेंडी आहेत. ते आमचे मॅनेजर साहेब आहे, एरिया मॅनेजर साहेब, हे तुम्हाला सांगते ग्रीन हार्वेस्ट मध्ये सांगा. चरण भाऊंनी जे आता सुरुवातीपासून पूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी नेचर केअरची केलेली आहे. तर त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला ग्रीन हार्वेस्ट जे पेंडीयुक्त खत आहे त्याचा वापर या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलाय. काय असतं, कोणत्याही पिकाला जर तुम्ही सुरुवातीपासून ती ट्रीटमेंट जर चांगली राहिली तरच तुम्हाला हे लॉंग टर्म पर्यंत रिझल्ट दिसणार. आता यांचा चौथा या ठिकाणी तोडा चालू आहे तरी बघू शकता मिरची एकदम फ्रेश आहे. कारण की त्यांनी बेसलला चांगली तयारी केली आहे. ग्रीन हार्वेस्ट याच्यामध्ये जवळजवळ 20-25 प्रकारच्या घटकांचं मिश्रण आहे. याच्यामध्ये निंबोळी पेंड, करंज पेंड, एरंडी पेंड, झेंडू पेंड, महुआ पेंड अशा वेगवेगळ्या वनस्पतीच्या पेंडी, त्यासोबत सर्व प्रकारचे बॅक्टेरिया जसे की अजोटोबॅक्टर, ट्रायको, सुडो, पॅसिलो जे तुमच्या प्लॉटवरती मर येऊ देत नाहीये, कोणत्याही प्रकारचा नेमेटोडचा अटॅक होऊ देत नाहीये. सचिन पेटला सुद्धा चांगला कंट्रोल आपलं ग्रीन हार्वेस्ट हे खत करताय. त्यासाठी आमचं शेतकरी बंधूंना आव्हान आहे की तुम्ही सुरुवातीलाच पिकं लागवडीच्या अगोदर बेसोडोसला ग्रीन हार्वेस्टचा वापर करावा, त्यानंतर लागवड करावी. धन्यवाद.